राज्य निवडणूक आयोगाची थोड्याच वेळामध्ये पत्रकार परिषद। राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांसाठी निवडणुकांची घोषणा होणार, सूत्रांची माहिती। राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी आज प्रचाराची सांगता। संध्याकाळी 5 वाजता तोफा थंडावणार। 15 तारखेला मतदान तर 16 तारखेला निकालाचं चित्र। नागपुरात मुख्यमंत्री फडणवीसांची बाईक रॅली। विरोधक फक्त बोलबच्चन, विकास करू शकत नाहीत। राज्यातील सर्व ठिकाणी महायुतीची सत्ता येणार, फडणवीसांना विश्वास। निवडणुकीत पैशांचा धुमाकूळ, कोणी पैसे वाटायला आलं तर कानाखाली वाजवा। चुकाल तर मुंबईला मुकाल, शाखा भेटीत उद्धव ठाकरेंकडनं मतदारांना साथ। राज ठाकरेंचा पुण्यामध्ये प्रचार दौरा। मनसेच्या रॅली मार्गात भाजपचा सभा मंडप। दोन्ही कार्यकर्ते आमने सामने, पोलिसांच्या मध्यस्थीने वाद निवळला। महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी ठाकरेंची यंग ब्रिगेड मैदानात। शिवडीमध्ये आदित्य ठाकरे, अमित ठाकरेंचा एकत्रित रोड शो। ठाकरेंच्या शिवसैनिकांसह मनसैनिकांचीही मोठी गर्दी। दुबार मतदारांना जागच्या जागी फोडणार, काय कारवाई करायची ती करा। TV9 मराठीशी बोलताना अमित ठाकरेंचा इशारा। तर बोगस मतदारांचे पाय तोडायचे असतील तर बेहराम पाड्यामध्ये जावं, नितेश राणे यांचा पलटवार। केवळ कार्यकर्ताच नाही तर दोन्ही पक्षाच्या नेत्यांशी चर्चा केल्यानंतर निर्णय होणार। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या प्रश्नावर अजित पवार यांच्याकडनं भूमिका स्पष्ट। वरळी प्रभाग 193 मधील ठाकरेंच्या शिवसेनेचे हरीश वरळीकर यांच्यावर पैसे वाटपाचा आरोप। अपक्ष उमेदवार सूर्यकांत कोळींकडनं व्हिडिओ व्हायरल, तर हरीश वरळीकर यांनी आरोप फेटाळले। नालासोपाऱ्यामधून 10,09,000ची रोकड हाती। दुचाकीवरून पाकिट आणि प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये पैसे घेऊन जाताना रंगेहात पकडलं, दोघे पोलिसांच्या ताब्यात। अंबरनाथ नगर परिषदेच्या बाहेर भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेचे कार्यकर्ते भिडले। उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपच्या पराभवानंतर आडा, कार्यकर्त्यांकडून एकमेकांना धक्काबुक्की। बदलापूरमध्ये तुषार आपटेंना राजीनामा दिल्यानंतर भाजपकडनं शगोफ गोरेंना स्वीकृत नगरसेवक पद। हिंदुत्ववादी भाजपनं मुस्लिम उमेदवाराला पद का दिलं, मनसेचा सवाल। संजय राऊतांनी लुंगीबाबत केलेल्या टीकेवरून रवींद्र चव्हाणांचं प्रत्युत्तर। आदित्य ठाकरेंचा फोटो ट्विट करत डिवचलं, विकासावर बोलण्यासारखं काही नसेल तेच अशी वक्तव्य करतात, चव्हाणांचा पलटवार। अशोक चव्हाणांच्या वक्तव्याबाबत राज्य निवडणूक आयोगाने अहवाल मागवला। चौकशी होणार। रोज खा मटण, दाबा कमळाचं मटण। नांदेडमधील प्रचार सभेत चव्हाणांनी केलं होतं विधान। अपहरण करून मारणं, बोट छाडणं हा दहशतवाद संपवायचाय। भाजप नेते अशोक चव्हाणांचा आमदार चिखलीकर यांच्यावर निशाणा। अपहरण मारहाण झालेल्या राष्ट्रवादीच्या जीवन घोगरे पाटील यांची भेट घेतली। छत्रपती संभाजीनगरमधून MIMचा सुपडा साफ झाल्यास मी स्वतःची दाढी काढणार, अन्यथा शिंदेंनी त्यांची दाढी काढावी, जलील यांचं आव्हान। तर चिल्लर माणसांना किंमत देत नाही, शिरसाटांचं। मध्ये भाजपकडनं 54 बंडखोरांची हकालपट्टी। माजी महापौरांसह 20 माजी नगरसेवकांवर कारवाईचा बडगा। अधिकृत उमेदवारांच्या विरोधात अपक्ष अर्ज भरल्यामुळे निलंबन। भाजपचे माजी मंत्री दिलीप कांबळे यांची जीभ घसरली। प्रचार सभेत प्रशांत जगतापांना शिवीगाळ। दिलीप कांबळेंच्या वक्तव्यानंतर काँग्रेसकडनं नाराजी व्यक्त। गुंड गजामारणेला उच्च न्यायालयाचा दिलासा। मतदानासाठी पुण्यात येण्यास परवानगी। मारहाण प्रकरणी मकोका कारवाईमध्ये मारणे सध्या कोठडीत। पत्नी जयश्री मारणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं निवडणुकीच्या रिंगणात। सोलापूरमध्ये सिद्धरामेश्वरांच्या यात्रेचा दुसरा दिवस। हिरे अबू वाड्यातून सिद्धेश्वर मंदिरापर्यंत जल्लोषात मिरवणूक। सिद्धरामेश्वरांचा प्रतिकात्मक विवाह सोहळा संपन्न। महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेशमधून भाविकांची उपस्थिती।